झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राचा बिहार कधी या विषयावर आपण चर्चा करतोय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीचं विवरण बिहारच्या वेबसाईटवर, बिहार सरकारच्या वेबसाईटवर टाकायला भाग पाडलं। त्यामुळे जनतेला कळलं कोणी किती लक्ष्मीपूजन केलं। महाराष्ट्रामध्ये मात्र जेव्हा अशी अनिल गलगली यांनी मागणी केली माहिती अधिकार कार्यकर्ते, त्यावेळेला मात्र अशा प्रकारची माहिती बंद लिफाफ्यातनं, आणि ती सुद्धा काही मंत्र्यांनीच फक्त दिली। बाकीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला अक्षरशः धूळ चारली। आपण याच विषयी आपण चर्चा करतोय। महाराष्ट्राचा बिहार कधी होणार? पारदर्शकतेचं आवाहन करून मतं मिळवलेल्या लोकांनी, मतं मिळवलेल्या या मंत्र्यांनी पारदर्शकतेच्या नावाखाली आम्हाला एक प्रकारे डोळ्यावर झापडं घालून स्वतःची संपत्ती बाळगण्याचा एक सपाटाच महाराष्ट्रात लावलेला आहे। आणि म्हणूनच कदाचित त्यांना संपत्ती जाहीर करायची नसेल। मूलतः पारदर्शकता म्हणजे काय या विषयाची आपण व्याख्या करूया। पारदर्शकता म्हणजे काय हे आम्ही काही महाराष्ट्रातल्या नामवंत विचारवंतांना विचारलं आणि त्यांनी या संदर्भात काय मत व्यक्त केलं आज दिवसभरात ते पाहूया। पारदर्शकता म्हणजे असं की जे मला माहिती आहे ते जनतेला माहिती आहे। साधी व्याख्या म्हणजे तुमच्या जे मनात आहे ते जनात असलं पाहिजे। म्हणजे तुम्ही जनतेला टांग कशी मारायची म्हणून संपत्ती लपवायची, बेनामी घ्यायची, दुसऱ्याच्या नावावर घ्यायची। पूर्वी कुत्र्याच्या नावावर संपत्ती घ्यायची। हे कुत्र्याच्या नावाचा तुकडा त्याला खाण्यासाठी ठेवलाय। आपण पाहिलं की कुमार सप्तर्षी यांनी काय मत व्यक्त केलं। जे जनात तेच मनात, जे मनात तेच जनात, याला पारदर्शकता अगदी साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं। आता आपण पाहूया अशी पारदर्शकता न जपणारे महाराष्ट्रातले मंत्री तरी कोण होते। पाहूया त्यांच्यावर एक झलक। या मंत्र्यांनी संपत्तीचा तपशील दिला नाही। महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नारायणराव राणे, आर पाटील, दस्तूरखुद्द गृहमंत्र्यांनीच याविषयीच्या आदेशाची पायमल्ली करत संपत्तीचा तपशील जाहीर केला नाही। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला नाही। नसीम खान, वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी जाहीर केला नाही। नितीन राऊत, रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री यांनी जाहीर केला नाही। पद्माकर वळवी, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनीही स्वतःच्या संपत्तीचं विवरण बंद लिफाफ्यात सुद्धा जाहीर केलं नाही। जयदत्त क्षीरसागर, बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री यांनी जाहीर केलं नाही। राजेश टोपे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा तपशील बंद लिफाफ्यात सुद्धा दिलेला नाही। आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या मंत्र्यांनी अशा प्रकारची माहिती बंद लिफाफ्यात द्यायला सुद्धा टाळाटाळ केली, किंबहुना दिली नाही। याच विषयी या भागात मी चर्चा करणार आहे आणि सर्वप्रथम जाणार आहे मी YP सिंग यांच्याकडे। YP सिंग, वेबसाईटवर तर जाऊनच द्या, बंद लिफाफ्यातली माहिती सुद्धा काही लोकांनी, काही मंत्र्यांनी द्यायला नकार दिला, किंबहुना द्यायला टाळाटाळ केली। काय मानसिकता असू शकते, काय सांगाल याच्याबद्दल? मानसिकताच एवढी आहे की बंद लिफाफा केव्हापर्यंत बंद राहणार, आज नाही तर उघडणारच। महाराष्ट्राने एक GR काढला होता, मला असं वाटतं 25-30 वर्ष अगोदर। तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की संपत्तीच्या ब्युरो खाजगी असते म्हणून, परंतु कॉन्डक्ट रूल्स प्रमाणे त्यांना हे द्यावंच लागते म्हणून हे बंद पाकिटमध्ये ठेवायच्या। आणि जेव्हा एखाद्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, अँटी करप्शनची इन्क्वायरी झाली, तेव्हाच तो उघडण्यास करण्यात येऊ शकतात, अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन देण्यात आलं होतं। परंतु ते तेव्हाची गोष्ट होती, त्याचा फायदा हे मंत्री लोक घेत आहेत। आणि मंत्र्यांना माहित आहे की आज नाही तर उद्या वेबसाईटमध्ये टाकावंच लागणार। आणि आता जर त्यांनी टाकलं आणि काही त्यातमध्ये एंट्री केली, मग त्याचा एक वाईट परिणाम होऊ शकते नंतर। कारण की जी गोष्ट आज कोणाला माहित नाही उद्या माहित होऊ शकते, कारण की टेक्नॉलॉजी वाढत आहेत, इंटरनेट वाढत आहेत, सर्चचे जे इंजिन्स आहेत त्याची जे एक पॉवर आहे ती वाढत आहेत। आणि जे काही लपवलेलं आहे आज आणि आज मिळू शकत नाही उद्या मिळू शकतात, मला असं वाटतं अशीच त्यांची मनात भीती आहे। आणि दुसरा, नोकरशाहीच्या विरुद्ध कॉन्डक्ट रूल्स लावू शकते, त्यांना शिक्षा देऊ शकतात। मंत्र्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा कुठलाही नियम नाही, त्यांना फक्त एक शिक्षा आहे, त्यांना काढून टाकणे, पण ती फार मोठी शिक्षा याप्रमाणे आहे। म्हणून मंत्री जे आहे त्यांची मनमानी चालू आहे आणि ते लोक जे आहे मुख्यमंत्रीचा एक, मला असं वाटते एक फारच कमजोर आदेश जे आहे त्यांनी फक्त रेकॉर्डसाठी दिलेला आहे, ज्यांना त्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांच्या कुठल्याही प्रकारचा ठाम निर्णय नाही। अशा प्रकारचे एक सॉफ्ट आदेशला फेटाळून टाकणे त्यांना खूप सोपं असते, म्हणून त्यांनी जे आहे कुठल्याही प्रकारची अशी माहिती दिलेली नाही। गलगली साहेब, मला तुम्ही सांगा, आता आपल्याकडे
YP सिंग यांनी सांगितलं की एक प्रकारचा सॉफ्ट आदेश होता, परंतु मला सांगा हार्ड ऑप्शन ह्याच्यावर घ्यायची गरज आहे की नाही, कारण ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. या माहितीच्या आधारे अनेक गोष्टी उघड होणार आहेत, असं नाही का वाटत? नाही, नक्कीच. कारण स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे जे माननीय प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी ज्यावेळी सर्व मंत्र्यांची केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची संपत्ती जाहीर केली, ती वेबसाईटवर टाकली, त्यावेळी त्यांनी लोकांना अपील केलं होतं की सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी याचे अनुकरण करावं. तर मला तर असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री यांनी कमीत कमीत जनतेचे नाही, सुप्रीम कोर्टाचे नाही किंवा आदर्श आचारसंहितेचं पालन नाही करून दे, पण कमीत कमीत ज्या ज्या पक्षाचे आहेत सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शब्दाला किंमत दिली तरी फार बरं वाटेल. केला जात आहे, लोक त्याला स्वच्छ कारभाराचे एक प्रतीक मानत आहेत, परंतु कुठं ना कुठंतरी ही जी संपत्ती जाहीर न करता ती लपवणे आणि ती लपवून ती जनतेसमोर सादर न करणे हा फार मोठा एक पळपुटपणा आहे आणि हे सध्याचे सरकार हे करत आहे. सध्याचं सरकार एक प्रकारे पळपुटेपणा दाखवत आहे. परंतु आज दिवसभरात मी अनेक मंत्र्यांशी बोललो, त्यातले काही मंत्री खरोखर चांगलं काम करतायत, काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. आम्ही त्यांच्याशीही बोललो आणि त्याला सांगितलं की त्याला विचारलं की तुम्ही का बरं अशा प्रकारचं विवरण भरलं नाहीत, अशा प्रकारच्या संपत्तीचं जाहीर तुम्ही का केलं नाहीत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.